नमस्कार. आज आपण भारतीय राष्ट्रीय सभेच्या काही महत्त्वाच्या अधिवेशनांचा आढावा घेणार आहोत. पण हे फक्त सणावळ्या आणि नावांची यादी नसेल. नाही, अजिबात नाही. आपल्याकडे जी माहिती आहे तिच्या आधारे आपण एक गोष्ट उलगडणार आहोत. हो, म्हणजे सुरुवातीला फक्त अर्जविनंत्या करणारी एक संघटना, पुढे जाऊन संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारं एक देशव्यापी जनआंदोलन कसं बनली याची गोष्ट. बरोबर. ही एका संस्थेच्या उत्क्रांतीची कहाणी आहे असं म्हणता येईल. या अधिवेशनांमधनं आपण पाहू की काँग्रेसची ध्येय कशी बदलत गेली आणि स्वातंत्र्य म्हणजे काय या कल्पनेलाच कसा आकार दिला गेला. उत्तम. मग सुरुवात अगदी मुळापासून करूया. 1885 मुंबई. आपल्या माहितीनुसार पहिलं अधिवेशन इथे झालं. पण या जागेची निवड आणि व्योमेशचंद्र बॅनर्जींसारख्या बंगाली व्यक्तीला अध्यक्ष बनवणं यात काहीतरी खास होतं का? नक्कीच. हा निव्वळ योगायोग नव्हता. म्हणजे बघा, मुंबई हे तेव्हा भारताचं आर्थिक केंद्र होतं, एक कॉस्मोपॉलिटन शहर. अच्छा. तिथे अधिवेशन घेऊन एक प्रकारे आम्ही फक्त एका प्रांताचे नाही तर संपूर्ण भारताचे प्रतिनिधी आहोत हे दाखवायचं होतं. आणि अध्यक्ष बेंगॉली. हो, व्योमेशचंद्र बॅनर्जी. म्हणजे ठिकाण मुंबईचं, अध्यक्ष बंगालचा. यातून सुरुवातीपासूनच एक अखिल भारतीय ओळख निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतो. आणि हा सर्वसमावेशकतेचा धागा पुढेही कायम राहिला असं दिसतंय, कारण पुढच्या काही वर्षातच आपल्याला बरेच पहिले अध्यक्ष बघायला मिळतात की नाही? अगदी. ती यादीच खूप काही सांगून जाते. 1887चं मद्रास अधिवेशन. बदरुद्दीन तय्यबजी. पहिले मुस्लिम अध्यक्ष. हो, यातून मुस्लिम समाजाला जोडण्याचा एक स्पष्ट प्रयत्न होता. पण त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी अलाहाबादमध्ये जे झालं ते आणखीनच रंजक आहे. जॉर्ज यूल. पहिली गैरभारतीय अध्यक्ष. हो, पण एका गैरभारतीय व्यक्तीला अध्यक्ष का बनवलं असेल? मला वाटतं ब्रिटिशांना एक सौम्य संदेश देण्यासाठी की आम्ही फक्त सरकारविरोधी नाही आहोत. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. जॉर्ज यूल हे एक स्कॉटिश व्यापारी होते, पण त्यांची भारताविषयी सहानुभूती होती. त्यांना अध्यक्ष बनवून काँग्रेसने 2 गोष्टी साधल्या. कोणत्या? एक, ब्रिटिशांना दाखवलं की आमचा विरोध ब्रिटिश जनतेला नाही तर तुमच्या अन्यायकारक धोरणांना आहे. आणि दुसरं, ही चळवळ वंश किंवा धर्मावर आधारित नाही हे स्पष्ट केलं. ही एक खूप मोठी राजकीय खेळी होती. आणि याच मालिकेत मग 1895 मध्ये नारायण गणेश चंदावरकर पहिले मराठी अध्यक्ष झाले. बरोबर. म्हणजे बघा, मुंबई, कलकत्ता, मद्रास, अलाहाबाद, लाहोर ही ठिकाणं आणि अध्यक्षांमधील विविधता पाहिली की लक्षात येतं की राष्ट्रीय सभेला खऱ्या अर्थाने राष्ट्रीय बनवण्याचा पाया किती विचारपूर्वक रचल्या गेला होता. पण केवळ सर्वसमावेशकता दाखवून पुरेसं नव्हतं. संस्थेला एक स्पष्ट दिशा हवी होती, एक ध्येय हवं होतं. आणि मला वाटतं त्या दिशेने पहिलं मोठं पाऊल उचललं गेलं ते 1906च्या कलकत्ता अधिवेशनात. हो. तिथे एका शब्दानं भारतीय राजकारणाची दिशा बदलली. स्वराज्य. अगदी. दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली हा प्रसिद्ध स्वराज्य ठराव मंजूर झाला. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. काय? आज आपण स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य समजतो, पण 1906 मध्ये त्याचा अर्थ थोडा वेगळा होता. अच्छा. तेव्हा स्वराज्य म्हणजे ब्रिटिशांच्या अंतर्गत स्वायत्तता, म्हणजे डोमिनियन स्टेटस, जसं कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियाला होतं. तरीही तो एक मोठा वैचारिक बदल होता. म्हणजे अर्जविनंत्यांच्या भूमिकेतून हक्कांची मागणी करण्यापर्यंतचा प्रवास. बरोबर. पण हा बदल सगळ्यांना मान्य नसावा, कारण स्वराज्य ठराव पास झाल्यावर अवघ्या एका वर्षातच 1907 मध्ये सुरत येथे काँग्रेसमध्ये फूट पडली. हे कसं झालं? यालाच विचारांचा संघर्ष म्हणतात. ध्येय एकच होतं, स्वराज्य, पण ते मिळवण्याचा मार्ग कोणता यावर 2 टोकाची मतं होती. जहाल आणि मवाळ. हो, मवाळ्यांना वाटत होतं की घटनात्मक मार्गाने ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीला आवाहन करून आपण सुधारणा मिळवू. आणि जहालांना हा मार्ग मान्य नव्हता. संघर्ष करूनच मिळवावा लागेल. अच्छा. बहिष्कार, स्वदेशी यांसारख्या कार्यक्रमांवर त्यांचा भर होता. ही केवळ पद्धतीतील तफावत नव्हती तर आत्मविश्वासातील तफावत होती. आणि या फुटीमुळे चळवळ कमजोर झाली असेल, नाही का? हो, काही काळासाठी नक्कीच झाली. मग ही दुफळी सांधण्याचा प्रयत्न कधी झाला? कारण आपल्या माहितीमध्ये 1916च्या लखनौ अधिवेशनाचा उल्लेख आहे. हो, सुरतच्या फुटीनंतर जवळपास 9 वर्षांनी बाबू अंबिकाचरण मजुमदार अध्यक्ष होते. या अधिवेशनात जहाल आणि मवाळ गट पुन्हा एकत्र आले, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातला करार. अगदी लखनौ करार. ब्रिटिशांसमोर एकजूट दाखवण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता. पण या कराराचे काही दूरगामी परिणाम झाले का?
कारण यात मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी मान्य करण्यात आली होती. हा एक खूप महत्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा आहे. हं. या कराराने एक तात्पुरती राजकीय एकी नक्की साधली. पण काही इतिहासकारांच्या मते ही मागणी मान्य करून काँग्रेसने भविष्यातील विभाजनाच्या राजकारणाची बीजे नकळतपणे पेरली. म्हणजे एक तात्कालिक गरज भागवताना एका दूरगामी समस्याला खतपाणी घातलं गेलं. म्हणजे प्रत्येक निर्णयाला दोन बाजू होत्या. यानंतर मात्र काँग्रेसची भूमिका अधिक आक्रमक झालेली दिसते. 1920चं नागपूर अधिवेशन, असहकार चळवळीचा ठराव. हा तर निर्णायक टप्पा होता. महात्मा गांधींच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयाचा हा क्षण होता. आणि काँग्रेसच्या जनांदोलनात झालेल्या रूपांतराचा सुद्धा. हो, चक्रवर्ती विजय राघवाचारी अध्यक्ष होते. या ठरावाने स्वातंत्र्य लढ्याला केवळ बैठकीच्या खोलीतून बाहेर काढून रस्त्यावर आणलं. शाळा, कॉलेज, न्यायालय सगळ्यावर बहिष्कार. हो, या चळवळीने ब्रिटिशांच्या प्रशासकीय आणि आर्थिक मुळांवरच घाव घातला. काँग्रेस खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचली. आणि मग येतो तो क्षण ज्याने ध्येयच बदलून टाकलं. 1929चं लाहोर अधिवेशन. पंडित जवाहरलाल नेहरू. हो, आणि मागणी स्वराज्यावरून पूर्ण स्वराज्याकडे गेली. या दोन शब्दांमध्ये नेमकं काय अंतर होतं? खूप मोठं अंतर होतं. मी आधी म्हटल्याप्रमाणे 1906चं स्वराज्य म्हणजे ब्रिटिशांच्या छत्राखालील स्वायत्तता. आणि पूर्ण स्वराज्य. पूर्ण स्वराज्य म्हणजे ब्रिटिशांशी असलेले सर्व राजकीय संबंध तोडून एक संपूर्ण स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र बनण्याची घोषणा. ही तर खूप मोठी उडी होती. हो, ही केवळ शब्दांचा खेळ नव्हता, तर ध्येयामध्ये झालेली एक प्रचंड मोठी उडी होती. आणि यामागे काही विशेष कारण होतं का? अचानक एवढा मोठा बदल? होतं ना. सायमन कमिशनला झालेला विरोध, नेहरू रिपोर्टला ब्रिटिशांनी दिलेला थंड प्रतिसाद, ही कारणं होतीच. पण मुख्य कारण काँग्रेसमधील तरुण पिढीचा दबाव, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांसारख्या नेत्यांना आता अर्धवट स्वातंत्र्य नको होतं. त्यांच्याच रेट्यामुळे हा ऐतिहासिक ठराव मांडला गेला. मला आठवतंय की याच अधिवेशनात 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला होता. 1929च्या कडाक्याच्या थंडीत रावी नदीच्या काठी मध्यरात्री हा ठराव मंजूर झाला आणि तिरंगा फडकवण्यात आला. तेव्हापासून 26 जानेवारी 1930 रोजी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा झाला. आणि म्हणूनच आपलं संविधान लागू करण्यासाठी आपण 26 जानेवारीचीच निवड केली. हो, त्या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी. म्हणजे स्वातंत्र्याची केवळ मागणी करून काँग्रेस थांबली नाही. 2च वर्षांनी 1931च्या कराची अधिवेशनात सरदार पटेलांच्या अध्यक्षतेखाली मूलभूत हक्कांवरचा ठराव मंजूर झाला. यातच काँग्रेसचं दूरदृष्टी पण दिसतं. म्हणजे स्वतंत्र भारत कसा असेल याचं चित्र रेखाटायला सुरुवात झाली होती. हो, हे फक्त ब्रिटिशांना बाहेर काढण्यापुरतं मर्यादित नव्हतं. स्वातंत्र्य मिळाल्यावर काय करायचं याची पायाभरणी तेव्हाच सुरू झाली होती. या ठरावात भाषण स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, कायद्यापुढे समानता आणि प्रौढ मताधिकार सुद्धा. हो, विचार करा, 1931 साली जगातल्या अनेक प्रगत देशांमध्येही नसलेले हक्क स्वतंत्र भारताच्या नागरिकांना देण्याचं वचन काँग्रेस देत होती. हे एका नव्या राष्ट्राचं स्वप्न होतं. खरंय. आणि हे स्वप्न साकार करण्यात महिलांचा सहभागही तितकाच महत्वाचा होता. आपल्या माहितीमध्ये त्याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे. हो आहे. पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट 1917 मध्ये. हो, ॲनी बेझंट. त्या मूळच्या आयरिश होत्या, पण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. होम रूल चळवळीमुळे त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांच्या अध्यक्षपदाने या चळवळीला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख दिली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर 8 वर्षांनी 1925 मध्ये पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू, कानपूर अधिवेशनात. हे फक्त सामान्य ज्ञानाचे प्रश्न नाहीत, नाही का? नाही, अजिबात नाहीत. हे राष्ट्रीय राजकारणात महिलांच्या वाढत्या आणि निर्णायक सहभागाचे पुरावे आहेत. यातून हे सिद्ध होतं की स्वातंत्र्य लढ्यात महिला केवळ सहभागी नव्हत्या, तर त्या सर्वोच्च पातळीवर नेतृत्वही करत होत्या. अगदी. या माहितीतील अजून एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. कोणता? 1936चं फैजपूर अधिवेशन. हे खेड्यात झालेलं पहिलं अधिवेशन होतं. हो, हे खूप महत्वाचं आहे. याचं काय महत्व होतं? खूप मोठं महत्व होतं. तोपर्यंत बहुतेक अधिवेशनं मोठ्या शहरांमध्ये होत होती. त्यामुळे काँग्रेसवर शहरी सुशिक्षित वर्गाचा पक्ष असल्याचा शिक्का बसला होता. अच्छा. फैजपूर, जे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आहे, तिथे अधिवेशन घेऊन काँग्रेसने हा शिक्का पुचण्याचा प्रयत्न केला. आणि चळवळीला ग्रामीण भारताशी जोडण्याचा प्रयत्न केला. हो, शेतकऱ्यांशी, सामान्य जनतेशी. पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली झालेला हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. काँग्रेस आता खऱ्या अर्थाने मांसपाटी बनत होती.
आणि हा प्रवास पुढे कसा गेला? आपल्या माहितीमध्ये 100व्या अधिवेशनाचाही उल्लेख आहे. हो, 1985 मध्ये पुन्हा एकदा मुंबईत राजीव गांधींच्या अध्यक्षतेखाली. जिथून सुरुवात झाली तिथेच 100 वर्षांनी. हो, जिथे 1885 मध्ये 72 प्रतिनिधींनी सुरुवात केली होती, तिथे 100 वर्षांनी त्याच शहरात लाखोंच्या संख्येने लोक जोडले गेले होते. हा 100 वर्षांचा प्रवास म्हणजे भारताच्या जडणघडणीचाच इतिहास आहे. आणि तो सर्वात महत्त्वाचा क्षण 1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे होती? माहितीनुसार तेव्हा आचार्य कृपलानी हे अध्यक्ष होते. तो काळ खूपच अवघड असेल. हो, खूपच. देशाची फाळणी होत होती, दंगली उसळल्या होत्या. अशा अत्यंत महत्वाच्या आणि आव्हानात्मक काळात त्यांच्यावर ही जबाबदारी होती. तर आज आपण जवळजवळ एका शतकाच्या इतिहासातून प्रवास केला. हो, 1885च्या पहिल्या अधिवेशनापासून ते पूर्ण स्वराज्याच्या घोषणेपर्यंत. आणि मूलभूत हक्कांच्या ठरावापर्यंत. आपण पाहिलं की कशा प्रकारे एका छोट्या गटाचं रूपांतर एका देशव्यापी संघटनेत झालं. या सगळ्याकडे पाहिलं की एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. प्रत्येक अधिवेशन हे एक वीट रचण्यासारखं होतं. बरोबर. अधिवेशनाचं ठिकाण, त्याचे अध्यक्ष, तिथे मंजूर झालेले ठराव, हे सगळं एक वाढत्या, बदलत्या राष्ट्रीय चळवळीची कहाणी सांगतात. स्वराज्य, पूर्ण स्वराज्य, मूलभूत हक्क हे केवळ शब्द नव्हते. ते एका राष्ट्राच्या निर्मितीचे टप्पे होते. अगदी. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. आपल्या माहितीच्या शेवटी एक प्रश्न विचारला आहे, पण त्याचं उत्तर दिलेलं नाही. आणि मला तो खूपच रंजक वाटला. प्रश्न असा आहे की आजपर्यंत एकूण किती महिलांनी राष्ट्रीय सभेचं अध्यक्षपद भूषवलंय? हा विचार करण्यासाठी एक उत्तम मुद्दा आहे. हो ना. कारण हा प्रश्न केवळ एका संख्येपुरता मर्यादित नाही. ॲनी बेझंट आणि सरोजिनी नायडू या नावांच्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात किती महिलांना हे सर्वोच्च पद मिळालं याचा शोध घ्यायला हा प्रश्न भाग पाडतो. बरोबर. आणि त्यातून अध्यक्ष म्हणून आणि स्वातंत्र्य लढ्यात इतर भूमिकांमध्ये महिलांनी बजावलेल्या भूमिकेचा अधिक खोलवर अभ्यास करण्यास हा प्रश्न प्रोत्साहन देतो. जणू काय पुढील संशोधनासाठी हे एक आमंत्रणच आहे.